असं नको रे बाबा, बोल बोल बोलूस मग मला येत नाही पटकन बोलायला. असलेला मोबाईल माझ्याकडे घे ना तर दिसेल. काहीच गुड्डीच्या कॉलेजमध्ये आलो आणि तुम्हाला दाखवते मी. एनसीसी स्टुडंट पोहोचलोय आणि आता आम्ही इकडे बसलो. आम्हाला त्यांनी हे फ्लॅग्स वगैरे दिलेत लावायला. तिचं लास्ट इयर आहे ना, आम्हाला इन्व्हिटेशन होतं मला, पण मी माझ्या बॉडीगार्डला आम्हाला बोलते, पण ह्या वर्षी तिचं लास्ट होतं. मग आम्ही बोललो ठीक आहे आम्ही ह्या वर्षी. आणि ती आणि ह्या वर्षी ती फर्स्ट लाईन मध्ये. मग तिला असं थोडंसं आम्हाला असं मस्त वाटतंय तिला बघून. असं आम्हाला प्राऊड फील होतं की आमच्यामधलं कोणतरी असं मस्त करतंय. असं काय नाही.
छू ले, बहती रहे तेरी गंगा। ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। मेरे लहू का है फायदा क्या, आए ना मां जो ये काम तेरे। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे। जब आप लोग यहाँ पर हैं तो ये देश बिल्कुल सही हाथों में है। एंड इसकी वजह ये है कि जो जो इवेंट यहाँ पर हो रहे हैं, आप ती आम्हाला भेटायला आली आहे, सगळं तिचं परेड वगैरे संपवून. आणि हा तिचा आउटफिट आहे, तिला बॅच पण भेटलाय असं सुंदर असं. ओ ओ नाईस. माझ्याकडे व्हिडिओ कॉल आणि दीप्तीची फ्रेंड, हिचं नाव आहे दिशा. अरे तुझ्याकडे कोणच नाही आहे. मला पण ब्लॉग बनायला आवडतं. सिपिया 2 पाटी. आणि ही सायली आहे, ती सध्या बिझी आहे, ती खूप जास्त बोलते. आम्ही तिला आज पहिल्यांदा भेटलो पण आम्हाला वाटत नाही आम्ही शी इज बिझी. हा तिथे तुझं पण नाव होता, तुझं पण नाव होता गाठ चालायला. तिला ओळखत असाल तर प्लीज कमेंट गाईज. ती दिशा आहे, तिला हवाला अवॉर्ड भेटलाय. कोणता अवॉर्ड आहे? बेस्ट रील्सचा अवॉर्ड आहे तुला. आणि अरे खूप चांगली रील करते. अरे तुम्ही काय केलं तुम्हाला माहित नाही. जे मी आज केलं ते म्हणजे काय बोलायचं तुम्हाला. अरे म्हणून व्लॉग
आजचा परेड कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून ऍक्च्युली तिला पण ब्लॉग वगैरे बनवायला खूप आवडतं म्हणून ती अशी बोलते आणि छान आहे ती मला सेम आमच्या तेजू सारखी दिसते. तिचा पूर्ण लुक दिसते पण तिच्यासारखीच ती मला आवडली. दीप्तीनं मला सर बोलले दीप्तीने सगळे मी मकरा पार्टी आणि पुढं उभं होतो ना त्याच्यामुळे हिच्यामुळे ती हसायची हिच्यामुळे झालं. आता ही माझ्या बाजूला उभीच नाही. A few moments सो गाईज बुद्धीच्या कॉलेजमधून निघालो आम्ही आणि नेहमीप्रमाणे ट्रायपॉड आमच्याकडे नाही आहे. असा फोन पकडून चेहरा माझं लेन्सने ना सगळं उतरलंय आणि ह्या बघा शायनिंग मारते तिथं. सी युअर फेस स्टाईल. आणि ही हे मूर्ख आमच्या जुई दिदीला ना कॅमेरा फ्लिपच नाही करायला येत. ऍक्च्युली फ्लिप करायची गोष्ट नाही आहे. हात माझा एवढूसा आहे आणि हा असं पकडून पकडून चालायला किती लाज वाटून ठीक आहे ना येण्यासारखं. स्टँड पाहिजे इफ यू वॉन्ट टू डू समथिंग तर तुला लास्ट सोडायला. अरे बट मला हात छोटूसा आहे तर असं पकडायला नाही जमत आहे ना. स्टँड घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि मी लवकर सबस्क्राईब करा लाईक. आणि मी जरी तिची व्हिडिओ अशी पकडत असेल ना बोलताना तर तिला ते अनकम्फर्टेबल बोलते. तू बोलत असलीस तर मला तू कॅमेरा पकडत असलीस तर मला हसू येत. काय बोलू मी आता. बोलूच नकोस काय कुछ बोलने की जरूरत नाही. की बसमध्ये रश असली ना तर आम्ही जातच नाही बसायला जाऊ पाहिजे. आता ऑटोला पैसे घालवायचे. आई पप्पानी जम बेकार सवय लावून ठेवले ना. आणि आमच्या घरातली माणसं औषा मामी मामा ते लोक असे कुठे पण निघाले ना ह्याला ट्रेन आणि बस अजिबात नको. बस स्टॉपला आले आले रिक्षा. मी आज कुंकुने लावले तुम्ही बरोबर नाही वाटत. अंबानी की गाडी लेके घूमते और हमारे मम्मी पापा ऑटो लेके घूमते. मीन्स त्या लोकांनी ना लिटरली विरारला पण एकदा गेलेले ऑटोने ओलाने त्यांना नाही जमत. आम्ही सकाळी सकाळी किती वाजलेत ग 10 वाजले आणि आईस्क्रीम खायला जातो. गुड्डी मला सांगत होती की आमच्या कॉलेजच्या इथे ना फ्लेवरवाला आईस्क्रीम भेटतो भारीवाला. बघूया कस्टर्ड ऍपलचा भाजी. माझं जाम फेवरेट आहे तो. डेव्हलपमेंट जेवढे होत आहे ऍक्च्युली ना गेलेलो मेंदूवडा खायला. मेंदूवडा शिजलाय मी बघूनच बोलायला की मेंदूवडा शिजलाय नाही वरून ना व्हाईट दिसत होत तो. मी पण बोलली चल इकडून निघूया बाबा. आणि तो मग तो मुलगा ना आमच्या तोंडाकडे बघायला. ठीक आहे आता आपण पण पैसे घालणार तर आपल्याला बघून समजतं. शेवटी जेवण बनवतो ना कुठेतरी फायदा होतो जेवण बनवतो. मी पण आधी ना ह्याच कॉलेजला होती गुड्डीच्याच कॉलेजला. हे गर्ल्स कॉलेज आहे तर ही तर तेव्हा पण हा मागचा गेट ओपन असायचा तो समोरचा गेट ओपन असायचा. आणि आम्ही इथून म्हणजे इथे जास्त आम्ही यायचो नाही फक्त कधीतरी असं फोटो काढायला जर खाली रोड हवा असेल. इथे ना तिथे ना त्या कॉर्नरला चायनीजवाले काका बसायचे. त्यांच्याकडचं चायनीज इतकं टेस्टी लागायचं ना. पडला रिलायन्स. आता आम्ही थोडेसे फोटो काढले कॉलेजच्या बॅक साईडला आणि आता चालत शिस्तीत स्टेशनला चाललोय. कारण आम्ही चालत ऑटोने जात होतो पण मेदूवडा शोधतोय. मेदूवडा आला तो आम्हाला नाही भेटत आहे आणि हिने आम्हाला आठवण करून दिली. आता क्लिप शूट करा आम्ही विसरतो मध्ये मध्ये ब्लॉग करा. काही लोक असे रिॲक्शन देतात. अरे नॉर्मल आजकाल कोण पण शूट करतं रोडवर पण लोक असे बघतात ना काही एकदम. आणि जुई दिदी जास्त गोरी दिसते कारण की तिने फाउंडेशन लावलाय. नाही लावलं मी पण गोरी दिसते. ही पण गोरी दिसते. नाही लावलं फाउंडेशन. तिने बटर क्रीम पण लावली आहे म्हणून ती जास्त गोरी दिसते. आणि मी काहीच नाही लावलं म्हणून तुझा कॉम्पॅक्ट थापून आले. मी नाही लावलंय कॉम्पॅक्ट फक्त ब्लशर लावलाय. मी काय पण नाही लावलं. मी कॉम्पॅक्ट तो आता सोडून येणार. पावडर जिंदाबाद. मी पावडर कधी 2 वर्ष झाली सोडून. काय परत बोल.
ऍक्च्युअली मी प्रॉपर मेकअप करून येणार होती कारण की बुड्डीचा ना लास्ट इयर होत्या ह्या वर्षी. पण ही भूमिका ना लवकर उठली, आंघोळीला गेली, ती आलेच ना बाहेर. मला बोलते 6:35ची बस पकडायची आहे. भाई मी 6:25ला बस स्टॉपला ह्यांना फोन करते. मला वाटतं 10 तरी फोन केले असतील तरी ह्या लोकांचा पत्ता नाही. माझ्या डोक्यात जातात अशी लोक, अशी मला बिलकुल आवडत नाही. मला ना असं कुठे पण टाइमच्या आधी पोहोचायलाच आवडतं. मी ऑफिस मध्ये पण रोज टाइमच्या आधीच पोहोचते. 9:25. मी लेन्स लावले तर माझं डोकं जाम दुखायला लागलं. तसं मला लावायचं लेन्स लावायचं